सर्वसाधारण व्यक्तिमत्व ते उद्योगपती पर्यंतचा खडतर प्रवास। अकोल्यात एक सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या वडिलांच्या संघर्षातून स्वप्नपूर्तीची झेप बघितलेले, स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुगतजी वाघमारे यांनी आज बांधकाम क्षेत्रात गाजवलं सुपर्ब नाव। मराठी माणसाला बिझनेसच जमत नाही असा समज अनेक वर्ष समाजात रुजलेला होता, पण एका मराठी उद्योजकाने हा समज चक्क खोटा ठरवला। अकोल्याच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेले सुगतजी वाघमारे यांनी आपल्या वडिलांच्या पावलावरून व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली। 1982 मध्ये वडील ज्ञानेश्वर वाघमारे यांनी बांधकाम व्यवसाय सुरू केला आणि त्याच परंपरेतून सुगतजी यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर 1991 मध्ये या क्षेत्रात पाऊल ठेवलं। अकोल्यात तीक्ष्णगत बिल्डर्स स्थापन करून त्यांनी अनेक उल्लेखनीय प्रकल्प पूर्ण केले। त्यानंतर मुंबईकडे, संधीच्या शहराकडे धाडसाने वाटचाल केली। 2005 साली मुंबईच्या कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पाऊल ठेवताच त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उडवला। मुलुंड, पवई, पनवेल, औरंगाबाद सर्वच ठिकाणी सुपर्ब ब्रँडच्या नावाने ओळख निर्माण केली। 300 घरांच्या वसाहतीपासून 3000 घरांचा भव्य प्रकल्पापर्यंत त्यांनी वेग, दर्जा आणि विश्वास याचा आदर्श घालून दिला आहे। सुपर्ब हाऊसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, सुपर्ब मा डेव्हलपर्स LLP ही त्यांच्या दृष्टिकोनाची ओळख बनली। आज त्यांच्या प्रकल्पामुळे शेकडो कामगारांना रोजगार मिळतो आहे, कारण सुगत वाघमारे यांच्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा नव्हे तर समाज अपलिफ्ट करण्याचं साधन आहे। कृष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार मार्गदर्शन, बालकल्याण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रातही त्यांनी मोलाचं कार्य केलं आहे। समाजभूषण, विदर्भ रत्न, उद्योग रत्न, डायनॅमिक पर्सनॅलिटी ऑफ द इयर असे अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे। 2023 मध्ये अमेरिकेतील जॉर्डन रिव्हर युनिव्हर्सिटीने त्यांना दिली डॉक्टरेट ऑफ लिटरेचर ही पदवी। सुगत वाघमारे यांनी अकोल्याहून मुंबईपर्यंतचा प्रवास हा केवळ व्यावसायिक यशाचा नाही, तर मेहनत, निष्ठा आणि सामाजिक जबाबदारीच्या समतोलाचा जिवंत आदर्श आहे। डॉक्टर सुगतजी वाघमारे एक नाव, एक प्रेरणा आणि सुपर्ब स्वप्न साकार करणारा मराठी उद्योजक। भारत न्यूज तर्फे डॉक्टर सुगतजी वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।